नमस्कार, मी सुषमा कोटीकर. आपण आज या सावंग्याच्या यात्रेमध्ये आलेलो आहो आणि अवधूत महाराजांची हे संस्थान आहे. इथे 6 महिन्यापूर्वीच या प्रसादालयाची निर्मिती झाली आहे. तुम्ही बघू शकता की इथे खूप छान व्यवस्था यांनी केलेली आहे. स्वच्छता सुद्धा आहे. इथे आतमध्ये बऱ्याच भाविक भक्तांच्या जेवणाची पण व्यवस्था आहे. मला असं वाटतं एका वेळेला 100 लोक एका वेळेला 100 लोक इथे जेवू शकतात. अशा प्रकारची व्यवस्था इथे केलेली आहे. टेबलची रचना शेगाव संस्थानच्या सारखी मिळती जुळती आहे. येणाऱ्या भाविक भक्तांना वर्षभर प्रसाद मिळणार आहे का इथे? हो रोज 2 टाइम जेवणाचा कार्यक्रम असते. सकाळून 12 वाजता ते 2 वाजेपर्यंत राहते. संध्याकाळी 8 ते 10 वाजेपर्यंत राहते जेवणाचा कार्यक्रम. हा या जेवणाचा कार्यक्रमाचा जो खर्च आहे तो कशातून केला जातो? तो संस्थांमधून म्हणजे लोक भाविकांना दान देतो त्याच्यातून करतो आम्ही. ते संस्थान करतो. मग ते सगळं बँक मधून पैसा काढणं हे करणं किराणा घेणं असं एक असते. कधी गहू आणतात भाविक लोक, कधी तांदूळी आणतात, कधी डाळी आणते, कधी तेलही आणतात. ते सगळं संस्थांमध्ये आम्ही या जेवणामध्ये लावतो. दरवर्षी इथे पाडव्याच्या दिवशी यात्रा भरते आणि ही यात्रा बरेच दिवस पर्यंत चालते. आणि हे जे मंदिर आहे हे अवधूत महाराज ट्रस्ट या नावाने ट्रस्ट केलेलं आहे. तर या ट्रस्टचे सचिव माझ्यासोबत आहे. सर, मी तुमचं अमरावती मंडल न्यूजमध्ये हार्दिक स्वागत करते. मला जनतेला हे जाणून घ्यायचं आहे की एक महाराष्ट्रामध्ये, संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हे मंदिर खूप प्रसिद्ध आहे. या मंदिराचा एक इतिहास आहे कृष्णाजी महाराजांचा. तर या कृष्णाजी महाराजांचं थोडक्यात एक जीवनपट मला तुमच्याकडून अपेक्षित आहे. आमचा सावंगा विठोबा हे देवस्थान साधारणतः 350-400 वर्षापूर्वीचं आहे. या ठिकाणी पूर्वी एक छोटंसं मंदिर होतं, परंतु कालांतरानं त्याचा जीर्णोद्धार होत होत हा आज आपल्याला जो सभामंडप वगैरे दिसत आहे, तर हा साधारणतः आम्ही या करोना काळाच्या आधी नवीन बांधलेला आहे. याचा पूर्व इतिहास असा आहे की पेशव्याच्या काळात, पेशवाईचा काळ असताना म्हणजे साधारणतः 400 वर्षापूर्वी म्हणा की 350 वर्षापूर्वी म्हणा, या ठिकाणी इथून जवळच एक चिरोडी गाव आहे. या चिरोडी गावात एक गुराखी म्हणून एक कृष्णाजी महाराज आले. हे गायी हाकत होते. हे साधारणतः लहान असतानाच त्यांचा आणि या ठिकाणी चिरोडी जे गाव आहे त्या चिरोडी गावचे उकंडाजी चतुर त्यांचा परिचय झाला किंवा त्यांच्यामधलं जे देवत्व आहे ते या उकंडराव चतुरांनी ओळखलं आणि त्यांना ते घरी घेऊन गेले. त्यानंतर कृष्णाजी महाराज हे त्या ठिकाणी चिरोडी इथे वास्तव्य केलं आणि बऱ्याच काळानंतर मग सावंगा या जंगलामध्ये, ज्या ठिकाणी आज तुम्हाला मंदिर दिसत आहे त्या ठिकाणी काही काळापूर्वी एक भोश्याचं झाड होतं. त्या झाडाखाली ध्यान, धारणा आणि भजन करत असत. आणि मानव कल्याणासाठी, समस्त मानव कल्याणासाठी जे जे भविष्यात घडणार आहे, जे जे वाईट घडणार किंवा चांगलं घडणार, या सर्व विषयीची ती कल्पना आपल्या सांगीतून द्यायचे. उकंडराव चतुर जे होते त्यांचे मुलं पुनाजी चतुर, संतू, चिंतू, गोविंदा, हरी आणि पुना असे त्यांना 5 मुलं होते. त्या उकंडराव चतुरांच्या 5 मुलांसोबतच कृष्णाजी महाराज हे सुद्धा होते. कृष्णाजी महाराजांचे परम भक्त पुनाजी महाराज, या पुनाजी महाराजांनी
त्यांची जे सांगी आहे, त्यांनी जे जे सांगितलं भूत भविष्य वर्तमान जे विज्ञानाला धरून आहे, त्याविषयी त्यांनी गायनाच्या स्वरूपात गायन करून त्याचं भजन रूपात रूपांतर केलं. काही कालांतरानंतर ते याच ठिकाणी एका भोशाच्या झाडाखाली जे त्यांनी मंदिर होतं छोटंसं, त्या मंदिरामध्ये ध्यानधारणा करत होते. त्यावेळेस त्यांचे सवंगडी जे होते, त्या सवंगड्यांना त्यांनी कृष्णाजी महाराजांनी सांगितलं होतं की मी जोपर्यंत 3.5 दिवसपर्यंत भजन करणार आहे, यामध्ये आपण कुठल्याही प्रकारचा व्यत्यय न आणता तुम्ही तुमची भजन या बाहेर सुरू ठेवा आणि मी मंदिराच्या आतमध्ये माझं ध्यान करतो. अशी आख्यायिका आहे. आम्ही ऐकले, आमच्या आजोबापासून मी आख्यायिका ऐकलेली आहे. माझा हा 72 वर्षाचं वय आहे आज मी. तर माझ्या आजोबाने सांगितली आख्यायिका आहे की त्यावेळेस ते भजन करत असताना मंदिरात एका भक्तानं डोकावून पाहिलं, त्याच्यामुळं त्याच्या देहीचं पाणी झालं. कृष्णाजी महाराजांच्या देहीचं पाणी याच ठिकाणी झालं आणि त्यामुळं त्या देहीचं पाणी झाल्यावर त्या पाण्याला त्या ठिकाणी एका बौलीच्या स्वरूपात माती घेऊन असं बौलीच्या स्वरूपात त्या ठिकाणी केलं आणि त्या ठिकाणी बौलीची स्थापना त्या दिवशी झाली. त्या दिवसपासून या ठिकाणी कृष्णाजी महाराजाची बोली म्हणजे समाधी म्हणाल काही हरकत नाही, इथं समाधी आहे. या कृष्णाजी महाराजाचं जे नाम आहे, हे नाम ज्योतीला, जो आत्मा आहे, ज्योती आहे, ज्योतीला स्मरून आहे. या ठिकाणी मूर्तीपूजा नाही, मूर्तीची पूजा या ठिकाणी होत नाही. या ठिकाणी तुमच्यामध्ये जे शक्ती आहे स्वतःमध्येच, मानवामध्ये प्रत्येकाजवळ जो त्याचा आत्मा आहे, या आत्म्यामध्येच परमात्मा आहे. या टाईपची शिकवण त्यांनी मानवासाठी दिली आहे. त्यानंतर त्यांनी भविष्यवाणी सुद्धा सांगून ठेवलेली आहे. त्या काळात ज्यावेळेस पुनाजी आणि हे बसत होते या ठिकाणी, त्यांच्या देहीचं पाणी व्हायच्या आधी ज्यावेळेस बसत होते त्यावेळेस त्यांनी बरंचसं काही सांगून ठेवलं. ज्या काही सांगून ठेवलेलं आहे त्यांनी, त्या सांगीचं रूपांतर पुनाजी चतुर हे जे महाराज होते, हे ज्ञानी महाराज होते त्यावेळेस, आणि त्यांनी सुद्धा त्यांचं रूपांतर भजनाच्या स्वरूपात करून, पद्य स्वरूपात करून या ठिकाणी चतुर्पतीचा म्हणजे त्याला काय म्हणता येईल असं एक स्थापना केली आणि या ठिकाणी चतुर्पती नामाचे 2 ध्वज उभारले. हे दोन्ही ध्वज, एक देवाचा आणि दुसरा भक्ताचा, देवा आणि भक्ताची अशी जोडी आहे ही. या जोडीचं निशाण म्हणून हे झेंडे लावलेले आहेत इथं आणि या झेंड्याच्या मागच्या साईडला कृष्णाजी महाराजाची समाधी आहे. या ठिकाणी गुढीपाडव्याला यात्रा भरते, दसऱ्याला यात्रा भरते. या दोन्ही यात्रेच्या वेळेस या ठिकाणी जे झेंडे आहेत, या झेंड्याची जुनी खोड काढून त्याला नवीन खोड चढवण्यात येते. बरं, या 2 दिवसाचंच काय विशेष असं महत्व आहे पाडवा आणि दसऱ्याचं? आपल्याला माहीत असेल, सनातन धर्म जो आहे यामध्ये तुम्हाला माहिती असेल कदाचित की आपल्याकडे 3.5 दिवस जे मुहूर्ताचे म्हटले जाते किंवा 3.5 दिवसाचं मुहूर्त हे महत्वाचं आहे. त्यामध्ये एक मुहूर्त गुढीपाडवा सुद्धा आहे. तर या गुढीपाडव्याच्या मुहूर्तावर, हे गुढीपाडवं हे नवीन वर्ष सुरुवात होतं. नवीन सर्व काही नवीन व्हावं, नवीन ध्वज निर्माण व्हावी, नवीन काहीतरी निर्माण व्हावं, या उद्देशानं कृष्णाजी महाराजांनी केलं असावं असं वाटतं. आणि दसऱ्याचं काय वैशिष्ट्य आहे मग? दसऱ्याला सुद्धा एक विजय उत्सव म्हणून मानला जातो या हिंदू प्रणालीमध्ये. तर त्याचप्रमाणे जेव्हा आणि गुढीपाडव्याला केल्यानंतर दसऱ्यापर्यंत हे झेंडे जीर्ण होऊन जातात आणि त्याच्यानंतर म्हणून ते हे जे झेंडे आहेत, त्या झेंड्यांची उंची किती आहे? आता हे झेंडे जे आणलेले आहेत नवीन, यांची 72 फूट उंची आहे. हा, 71 आणि मग त्या झेंड्याला जी खोळ चढवलेली आहे ती खोळ किती मीटरची आहे, म्हणजे उंचीची? साधारणतः तेवढीच मीटर, म्हणजे तेवढ्याच उंचीची ती खोड आहे. त्याला आमच्याकडे जे टेलर आहेत ते म्हणजे जे स्वतः प्रत्येक वेळेला तेच करतात आणि ते त्याचं माप घेऊन, त्यांच्याकडे माप आहे त्याच्याप्रमाणे ते खोड चढवतात. त्याला माप घेऊन भगव्या रंगाचीच ती खोळ चढवली जाते का? हा, या ठिकाणी पूर्वीपासूनच ही भगव्या रंगाची हे चढवले जाते, पण काही काळापूर्वी त्याला पिवळा रंग देण्यात आला होता. या ठिकाणी जे ज्यांचं चतुर म्हणून होते त्यांनी काही दिवस त्याला केलं, परंतु मुळात ते भगवं असल्यामुळं
आमची 1995 मध्ये ट्रस्ट झाली. 95 पूर्वी हे जे देवस्थान होतं हे वन मॅन ट्रस्टच्या अधानी होतं. या ठिकाणी चतुर घराण्यातले जे गादीपती राहत होते त्यांच्या अखत्यारीत ते राहत होतं आणि ते वन मॅन ट्रस्ट म्हणून हे चालवत होते. कालांतराने काही भक्त लोकांनी त्यांना हे इथला कारभार पसंत न पडल्यामुळं आम्ही कोर्टाच्या माध्यमातून हा लढा लढून आम्हाला 1995 मध्ये या ठिकाणी चॅरिटल कमिशनरला ट्रस्ट दिलं. तर आमचा आज ट्रस्ट जे आहे ते 12 लोकांचं ट्रस्ट आहे. तर 12 लोकांचं ट्रस्टमध्ये अध्यक्ष, सचिव आणि उपाध्यक्षाचे 3 पद आहेत आणि जसं 95 पासून हे ट्रस्ट कारभार पाहत आहे देवस्थानाचा. आपण आतापर्यंत बघत होतो की अमरावती शहरापासून काही अंतरावर असलेलं हे सावंगा विठोबा देवस्थान, या देवस्थानावर संपूर्ण रिपोर्ट आज अमरावती मंडल न्यूज यांनी तयार केला आणि तुम्ही सर्वांनी तो रिपोर्ट नक्की बघायचा आहे. या मंदिराचा संपूर्ण इतिहास अमरावती मंडलने तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा एक सुंदर असा प्रयत्न केलेला आहे. आपण सर्वांनी तो रिपोर्ट बघून आम्हाला नक्की दाद द्यायची आहे. आमचं यूट्यूब चॅनल आहे अमरावती मंडल न्यूज, त्याला सर्वांनी सबस्क्राईब करायचं आहे. तसेच अमरावती मंडलचा एक फेसबुक पेज आहे, त्या फेसबुक पेजला सुद्धा सर्वांनी फॉलो करायचं आहे. आता मी सुषमा कोठीकर आपणा सर्वांची रजा घेते. नक्की पाहत रहा अमरावती मंडल न्यूज अमरावती. धन्यवाद.